बघा, घनमुळात 9चा घात 2x वजा 5 बराबर 9चा घात 5 तर x बराबर किती हा प्रश्न. विस्तार सूत्रे प्रकरणाशी संबंधित हा प्रश्न सोडवायचा कसा. लेकरांनो, गोष्टी लक्षात घ्या. तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, वर्गमुळाचं व्हॅल्यू असते 1/2 आणि घनमुळाचं व्हॅल्यू असते 1/3. ह्या काही गोष्टी प्राकर्षानं लक्षात ठेवा. हे घनमुळाचं चिन्ह घालवायचं असेल तर गोष्टी लक्षात घ्या. 9चा जो घात 2x वजा 5 दर्शवला, याचा घात 1/3 करा, म्हणजे हे घनमुळाचं चिन्ह खलास होते, म्हणजे लुप्त होते. पुढे चला सर, इथं 9चा घात 5 दर्शवला. गोष्टी लक्षात घ्या. इथं 9 आणि त्याचा घात 2x वजा 5 आणि या कंसाचा घात 1/3 आहे. संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना भागीला असेल गुणीला, गुणीला असेल भागीला, अधिक असेल वजा, वजा असेल अधिक, अंशस्थानी असेल छेदस्थानी, छेदस्थानी असेल अंशस्थानी मांडा. हे काही गणितीय गुणधर्म तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. मग आता 1/3 इकडं परस्पर विरुद्ध बाजूने जाताना हे मांडलं म्हणजे तुमच्या लक्षात येईल 9चा घात 2x वजा 5. 9चा घात 5 कड येताना हे 3 अर्थात भागीला असलेले गुणीला स्वरूपात मांडावे लागतात. छेदस्थानी 1 मांडला काय आणि न मांडला काय. छेदस्थानी हा 1 कोणत्याही पदाच्या संख्येच्या छेदस्थानी 1 हा असतोच. मग मांडला काय, न मांडला काय. ओके. मग आता 9चा घात 2x वजा 5 बराबर 9चा घात म्हणजे हा गुणाकार 5 3 15. आता दोन्ही पद, दोन्ही राशी परस्परांना भागीला म्हणून 9ला 9 खाल्लाच. मग आता उरलं काय हो, तर 2x वजा 5 बराबर इकडं 15. या 2x ला एकटं करा. 15 कडे जाताना हे 5 अधिक स्वरूपात का मांडायची. संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत वजा असेल अधिक, अधिक असेल वजा, गुणीला असेल भागीला, भागीला असेल गुणीला, अंशस्थानी असेल छेदस्थानी, छेदस्थानी असेल अंशस्थानी मांडावी लागते. म्हणजे आता 2x बराबर ही बेरीज 20. x ची किंमत विचारली, x ला एकटं करा. हे 2 परस्पर विरुद्ध बाजूने जाताना भागीला. x बराबर काय, तर हा भाग 10 न गेलेला, म्हणजे x चा व्हॅल्यू किती हा प्रश्न जो विचारला त्याचं उत्तर 10. ओके. विस्तार सूत्रे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.